गाइस वेलकम बॅक टू अनदर मोटो व्लॉगर. पोषा हो आज पण नाहरी बिहरी केले ना. आता आपण निघू डायरेक्ट अंजनेरी पर्वत मस्तपैकी हनुमानाचं तुम्हाला दर्शन करून आणतो. तर आता ही आपली गाडी इथं पहा कशी दिसत आहे, एकदम मस्त ना भावानो. कशी चिली चिली पिली पिली एकच नंबर. सॉकअप सर ते एकदम असं भारी दिसत आहे ना हे गाडीचं. ह्या पहा सांजा बिंजा आहे. सांजा हायकर हा चला चला. सांजा तर जाम खुश आहे, तुम्ही पाहिला असेल ते एक राउंड मारतो हो गाडीला. तुम्हाला दाखवतो गाडी बिडी एकदम सुपर. तो पोषा हो ना डायरेक्ट आता आपण असं एकदम मचाएंगे, हम मचाएंगे मिलके. चलो तो पोषा मस्त पैकी निघलोय. असा गाडी एकदम फुल करून घेतलाय ना चा मायला. आता डायरेक्ट बोल किधर जाने का मेरे भाई. तो पोषा ही एक आपली गाडी आले. आता इथून कल्टी मारू चला पटापट पटापट. काचा काय टाइम झालाय आज मोकार टाइम 10 ते इथंच वाजवलंय आम्ही. हे रायडर आहेत आपले जाते गावकर. तर पोहोचावा आम्ही फायनली असा येऊन पोहोचलो. हाच तो डोंगर इथंच चढायचा आहे आपल्याला. भाकरी बिकरी बांधून आणल्या शेळ्या बिळ्या बरं का. तर मग इथं चढायचं आहे आपल्याला. चला लेसाड गो. आमचा एक रायडर कोकडं गेलाय त्यालाच माहीत, हरवला आमचा दाजी. एक रायडर आहे आमच्या सोबत. आम्ही थोडासा रस्ता चुकलो तू. तर आता आमचा एक हा गाईड चाललाय पुढे मस्तपैकी. आता तो आपल्याला सांगेल कसा जायचा, कसा वाकडा वळायचा का तिकडा वळायचा. तिकडं करुंदा बिरुंदा होई तर खाऊन मग चढू आम्ही. पोषावा आता आम्ही इथे येऊन पोहोचलो बरं. इथं पार्किंग आहे मस्तपैकी. इथं तुम्ही बघू शकता 2 गाड्या. इथे ही एक आपली युनिकॉर्न आहे ह्या दादाची. दादा नाव काय तुझं? पंकज वगैरे जाते का. फुल इज्जत करा, त्याला सपोर्ट करा मस्तपैकी. इन्स्टा आय डी मी मेन्शन करतो. इथं ही आपली आहे सिल्वर कलर. त्याच्यानंतर इथं ही कार्बन मस्तपैकी कोळशावानी कार्बन काळी काळी. तर आता इथं मस्त आळवाय पडलाय पोषा हो. तुम्हाला मी दाखवतो. ह्या इथं पहा. तर जे आदिवासी असतील त्यांना माहीत असेल आळवा काय भांजगड राहते हो. वर तर ह्या आळवाचं झाडच आहे. हे लाजवा नको माझे. ह्या आळवा नाही, ह्या दुसराच काहीतरी आहे. पोषा ते तिकडं पोषावर आहेत बरं का. म्हणजे हे आळवाचं झाड आहे. हे बघा हे पाना बिना तुम्ही ओळखसाल पानांवरून तरी. तर कच्ची हे इथं आहेत बघा. तर आता मोकार म्हणजे मोकार टाइम झालाय. आता लगेच इथून कल्टी मारू आपण. चलो लेट्स गो. तो पोषा मी आळव खातो. मी त्यांना विचार म्हटलं रस्ता कुठून आहे. मला वाटलं म्हटलं इकडनं असं एकदम प्लेन रस्ता आहे, इकडनं जायचं. पण हा एवढा मोठा डोंगर चढून जायचा आहे. हा बघा उभा डायरेक्ट नीट डोंगर. दोरा बिरा टाकू आणि चढू आम्ही. पोषावा आम्हाला वरती चढायचा होता पण साधारण जवळजवळ 3-1 किलोमीटर चालावं लागेल. तर आम्ही इथून आता थोडासा कॅन्सल केला. इथं मग आता आळवा बिळवा खाऊ आणि कल्टी मारू. काय आपली काय आता वर जायची अवकात नाही राहिली. पोषा एकदम मस्तपैकी एक्सप्लोर वगैरे केले आपण. इथं एकदम टकाटक फोटो बिटो काढलेत. आता इथून डायरेक्ट 1 2 3 कल्टी मारून टाकू मस्तपैकी. सांजू बिंजू एकदम खुश. आणि आम्ही काय तिकडे आपला मेन डेस्टिनेशन होता आपलं. कुठला आपलं डेस्टिनेशन होतं? अंजनेरी पर्वत का आम्ही गेलो नाही म्हणजे घाबरलो तो कडा बघून. आई शपथ म्हटलं एवढा चढायचा म्हणजे काय भाकरी आणेल शिळा भात. म्हटलं आंबून जाईल, जमणार नाही म्हटलं. हो तुझा फोटो नाही काढला ये हाय कर. तर ना पोषाव शेळा भात म्हटलं आंबून जाईल, त्याच्यामुळे आम्ही कल्टी मारली इथं मस्तपैकी. आता त्र्यंबकमध्ये आलो. एक हे मंदिर होतं समोर, मंदिर एक्सप्लोर केलं आणि आता डायरेक्ट 1 2 3 4 कल्टी इथून. चलो 200 मिळते डायरेक्ट रस्त्यावर. आता राडा करू आपण. पहिला रायडर भेटला. ये बाबा गाडी कोणती आहे सुपर एप्रिला.
पोषाव आता आम्ही इथं पोहोचलोय मस्तपैकी. सांजो आहे, मी आहे, हिच्या आईची कटकट मस्त हिंडून आलो आम्ही. हो तर एक लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा, चॅनलवर पहिली बार आलं हो असतं तर. चला मग जातो. हो बायकोनीच बेसन घसडून ठेवला हो, तर मग खातो आता बेसन आणि मिरच्या बिरच्या. चला मग टाटा बाबा, आय सी यू सून.